भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्री पद आता राष्ट्रवादीकडे राहणार का? कारण महायुतीमध्ये सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो अजूनही कायम आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे गोगावले हे आग्रही आहेत। हा तिढा अजूनही सुटलेला नाहीये आणि त्याच्यामुळे भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्री पद आता राष्ट्रवादीकडे जाणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद राहणार की आता छगन भुजबळांकडे जाणार? त्याच्यानंतर शिवसेनेनं सुद्धा दावा ठोकलेला होता। त्याच्यामुळे नेमकं या प्रकरणात होणार काय हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गिरीश, छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते, पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद दिलं जातंय, हे जरी चित्र असलं तरी दुसरीकडे नाशिकमध्ये आता राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे। 3 मंत्रिपद हे राष्ट्रवादीकडे आलेलं आहे आणि असं आता असताना पालकमंत्री पद आता नेमकं कोणाकडे जाणार याची सुद्धा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। नक्कीच विशाली, आपण पाहतोय की आता एक नवीनच समीकरण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतं, कारण छगन भुजबळ यांची वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे आणि आज 9:30 ते 10च्या दरम्यान ते राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेणार आहे। पण याच दरम्यान हे मंत्रिपद देण्यामागचं जे कारण आहे ते सुद्धा आता समोर येऊ लागल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळते। त्यानुसार भरत गोगावले यांना आदिती तटकरे यांच्या जागी पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता बघण्यात येते। त्यामुळे रायगडचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे जाईल, तर गिरीश महाजनांकडे जे पालकमंत्री नाशिकचं जाणार होतं ते न देता आता ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून भरली जाईल आणि छगन भुजबळ यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागेल असं सुद्धा बोललं जातंय। महाकुंभ आहे आणि त्यामुळे ही जी खेळी आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण नाशिकचे पालकमंत्री पद आपल्याला मिळावं जी आग्रही राष्ट्रवादीच्या कोट्यातून केली जात होती आणि त्यामुळे आता आपण पाहतोय की जर असं झालं तर मग महायुतीमध्ये एक वेगळं समीकरण आणि एक वेगळंच काम जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण तडजोड म्हणावी लागेल याला। कारण गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहिलं की भरत गोगावले हे वारंवार विरोध करत होते आणि त्यांचे जे सहकारी आहेत शिवसेनेचे आमदार आहेत ते सुद्धा विरोध करत होते की पालकमंत्री पद हे भरत गोगावलेंना मिळायला पाहिजे। मागच्या वेळी त्यांनी सोडलं होतं पण यावेळी त्यांना संधी मिळायला हवी, ते ज्येष्ठ नेते आहेत। त्यामुळे आदिती तटकरे यांना कुठेतरी आता एक पाऊल मागे घ्यावं लागणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। पण त्यासोबतच छगन भुजबळ यांची वर्णी आता पालकमंत्रीपदी लागते का हे सुद्धा पाहणं तितकं महत्त्वाचं ठरेल आणि असं जर असेल तर मग गिरीश महाजन यांची वर्णी नेमकी कुठे लागणार आहे हे सुद्धा पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।